नमस्कार नमस्कार मित्रांनो. आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण वर्ण म्हणजेच काय, वर्णमाला म्हणजेच काय, एकूण मुळाक्षरे किती आहेत, एकूण वर्ण किती आहेत, ते आज आपण बघणार आहोत. तर चला मग बघूया. भाषेचे मूलभूत घटक. वर्ण बघण्याच्या अगोदर आपण भाषेचे मूलभूत घटक, आपला टॉपिक आहे भाषेचे मूलभूत घटक, वर्णमाला व वर्णांचे वर्गीकरण. वर्णाचे वर्गीकरण. भाषेचे मूलभूत घटक. भाषेचे मूलभूत घटक कोणते आहेत? वर्ण. वर्ण मिळून शब्द बनतो, शब्द बनून वर्ण म्हणून अक्षर बनतो, अक्षर बनून शब्द बनतो. हे आज आपण बघणार आहोत. भाषेचे मूलभूत घटक. भाषेचे मूलभूत घटक एक्झाम मध्ये येतात मित्रांनो. भाषेचे मूलभूत घटक. पहिला आहे वर्ण. वर्ण वर्ण म्हणजेच काय? आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींनाच वर्ण असे म्हणतात. मग मूलध्वनी म्हणजेच काय ते पण सांगतो. मूलध्वनी म्हणजेच ते सांगतो इथं समजावून. वर्ण आवाज आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्ण असे म्हणतात. वर्ण झाल्यानंतर अक्षर. दुसरा आहे अक्षर. वर्ण मिळूनच अक्षर तयार होतो. आवाजाच्या व ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. नोट करा मित्रांनो. अक्षर आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेला अक्षर असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे शब्द. तिसरा शब्द. शब्द म्हणजेच काय? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला अर्थ प्राप्त होत असेल, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात. चला म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला जर अर्थ प्राप्त होत असेल तर शब्द. अर्थ प्राप्त होत असेल त्याला शब्द असे म्हणतात. शब्द म्हणतात.
शब्द मिळूनच वाक्य बनते. तर वाक्य म्हणजेच काय? पूर्ण अर्थाने बोलणे, त्याला वाक्य असे म्हणतात. जर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात. जर अक्षर ठराविक आले आणि त्याला अर्थ प्राप्त होत नसेल तर त्याला शब्द म्हटल्या जात नाही. वाक्य अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. पूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. हे आहेत मित्रांनो भाषेचे मूलभूत घटक. अगोदर वर्ण बनते, वर्ण बनल्यानंतर अक्षर बनते, अक्षर बनल्यानंतर शब्द बनते आणि शब्द मिळून वाक्य बनते. जर तुम्हाला रिव्हिजन करायचे असेल तर पाय डायग्राम कसे काढाल ते मी तुम्हाला सांगतो. पाय डायग्राम मूलभूत घटक, वर्णाचे मूलभूत घटक हे वर्णाचे मूलभूत घटक लिहायचे. याच्यानंतर वर्ण म्हणजे वर्णाच्या नंतर अक्षर, मग शब्द आणि वाक्य. हे मित्रांनो आपण स्वतःला मग प्रश्न विचारायचा जेव्हा रिव्हिजन आपण एक वेळा वाचल्यानंतर, वर्ण म्हणजेच काय? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात. मूल ध्वनी म्हणजेच काय? मूल ध्वनी म्हणजेच मू, तिथं म आणि उ हे मूल ध्वनी आहे. मूल ध्वनी म्हणजेच म आणि उ ह्या दोन मूल ध्वनी आहेत. आता सी, क याच्यामध्ये कु याच्यामध्ये क आणि उ ह्या दोन मूलध्वनी आहेत, त्यांनाच मूलध्वनी असे म्हणतात. अक्षर म्हणजेच काय? अक्षर म्हणजेच काय? आवाजाच्या व ध्वनीच्या खुणेला, सांकेतिक खुणेला अक्षर असे म्हणतात. अक्षर मिळूनच शब्द बनतो. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला जर अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात. ते आपण बघितलं. वाक्य म्हणजेच काय? वाक्य म्हणजेच काय? वाक्य म्हणजेच अर्थपूर्ण वाक्य, पूर्ण अर्थाने बोलणे, त्याला वाक्य असे म्हणतात. व्याकरण काल आपण बघितलंय. व्याकरण म्हणजेच भाषेचे स्पष्टीकरण करण्याचे शास्त्र, त्याला व्याकरण असे म्हणतात. हे भाषेचे मूलभूत घटक आहे. हे रिव्हिजन करण्याकरिता वापरायचे. पाय डायग्राम मित्रांनो, पाय डायग्राम काढत जा मित्रांनो. चला लाईन काढून टाकू. भाषेचे मूलभूत घटक आपण बघितलाय. वर्ण म्हणजेच काय, अक्षर म्हणजेच काय, शब्द म्हणजेच काय आणि वाक्य म्हणजेच काय, हे भाषेचे मूलभूत घटक आहेत. आता आपण वर्णमाला बघू. वर्णमाला यालाच मुळा अक्षरे पण म्हणतात. एकूण वर्णमाला किती, हे प्रश्न एक्झाम मध्ये येत असतात. पण इथं कन्फ्यूज आहे. महाराष्ट्र शासनाने 10 नोव्हेंबर 1922 मध्ये 10 नोव्हेंबर 2022 नुसार महाराष्ट्र शासनाने आधुनिक वर्णमाला स्वीकारलेली आहे. ती एकूण वर्णमाला 52 आहे. तर चला आपण तिथं एकूण वर्णमालामध्ये स्वर किती आहेत? स्वर 14 आहेत.
स्वरादी किती आहेत? 2 आहेत. व्यंजन किती आहेत? 34 आहेत. विशेष संयुक्त व्यंजने किती आहेत? 2 आहेत. विशेष संयुक्त व्यंजने म्हणजे च आणि न ते ऍड केलेले आहेत वर्णमालेमध्ये. नवीन नवीन स्वर किती आहेत? नवीन स्वर अगोदर 12 होते, आता 14 झाले. तर ते 2 स्वर कोणते आहेत ते आपण पूर्ण बघू आणि आजच ते जेवढे मुळाक्षरे आहेत ते पूर्ण तुम्हाला पाठ होणार आहे मित्रांनो. हे तुम्हाला कधी लक्षात नाही, हे इथं काही तेवढा लक्ष द्यायचे नाहीये. हे तुम्ही जर पाठ केले तर व्यवस्थित होते. 2-3 वेळा आता वाचले. हे वाचून झाल्यानंतर तुम्ही पाय डायग्राम काढायचा. आता वर्णमाला. वर्णमाला इथं लिहितो महाराष्ट्र शासनाच्या निर्णय एकूण वर्णमाला आहेत 52. महाराष्ट्र शासन 10 नोव्हेंबर 2022 नुसार आधुनिक वर्णमाला स्वीकारली आहे. एकूण आहेत 52. एकूण वर्ण किती आहेत? 52 आहेत. आता इथं स्वर किती आहेत? स्वर 14 आहेत. स्वरादी किती आहेत? 2 आहेत. व्यंजन किती आहेत? 34 आहेत. विशेष संयुक्त व्यंजने किती आहेत? ही 8 केले आहेत मित्रांनो. विशेष संयुक्त व्यंजने स्वर किती आहेत? 14. ते कोणते आहेत ते आता आपण लिहू. अ नवीन आलेले स्वर आपण लिहू. याच्यानंतर आ, मग ई, उ, आ ई उ. याच्यानंतर आहे श्रु आणि लू. स्वर एकूण स्वर 14 आहे. मग आता ये ये उ आणि ओ. किती झाली मित्रांनो? 2 4 6 7 7 7 14. एकूण स्वर किती आहेत? 14. अगोदर किती होते? 2. आता ते 2 स्वर कोणते आले? तर हे आले. हे 2 स्वर नवीन आले. नवीन स्वर स्वरादी किती आहेत? 2 आहेत. अनुस्वार आणि विसर्ग. व्यंजने किती आहेत? एकूण व्यंजने 34 आहेत. हे मित्रांनो तुम्हाला आजच पाठ झाले पाहिजे. मित्रांनो हे पाठ करण्याची अगोदर आपल्याला क लिहायचं. क च ट त प. इकडे ग ज ड द भ ब. गजड दब. कचट तप गजड दब. कचट तप गजड दब. असा 10 वेळा म्हणून टाका मित्रांनो. तुम्हाला हे पाहिलं पाठ होईल. क च्या नंतर काय येते? ख येते. च च्या नंतर छ येते. त च्या ठ येते. त च्या
थ येते, प चा प होईल, ग चा घ होईल, ज चा झ होईल, ड चा क च ट त भ, ग ज ढ ध भ, झ चा ड होईल, ट चा ठ होईल, ड चा ढ होईल, द चा ध होईल, ब चा भ होईल. हे मित्रांनो क च ट त प ग ज ड ध भ हे झाल्यानंतर मग आहे य र ल व, य र ल व. अगोदर हे लिहायचे मित्रांनो, नंतर हे य र ल व, मग स स आणि स हे तीन आहेत, ह आणि ल हे व्यंजने आहेत मित्रांनो. ड ड अ ग ज ड ध भ, ड अ न न आणि म. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. एक एवढे व्यंजने अगोदर क च ट त प, मग य र ल व, स स स स ह ल. हे हे सर्व व्यंजने आजच तुम्हाला जेव्हा आपण वर्णांचे वर्गीकरण घेऊ तेव्हा मी तुम्हाला इथं ह्याच लेक्चरला सांगणार. विशेष संयुक्त व्यंजने कोणती आहेत? विशेष संयुक्त व्यंजने म्हणजे जे आता समावेश केले अक्ष आणि ज्ञ. क आणि क प्लस स, अ, द, न, य हे विशेष व्यंजने आहेत. यांना मूलध्वनी नाही आहेत. यांना मूलध्वनी नाही आहेत, फक्त वर्णमालेमध्ये समावेश केलेला जातो. यांना मूलध्वनी नाही आहेत. लिहून टाका मित्रांनो, यांना मूलध्वनी नाही आहे. नाही आहे, फक्त वर्णमालेत समावेश आहे. वर्णमालेत समावेश आहे. फक्त वर्णमालेमध्ये समावेश आहेत मित्रांनो. समजला? वर्णमाला आणि मुळाक्षरे 10 नोव्हेंबर 2022 मध्ये महाराष्ट्र शासनाने वर्णमाला स्वीकारलेली आहे. एकूण वर्णमाला याच्यामध्ये कन्फ्युज आहे. कोणीही आतापर्यंत एक्झाम मध्ये याच्यावर प्रश्न विचारल्या जात नाही. कारण कोणी म्हणतात 52 म्हणतात, कोणी 50 म्हणतात, कोणी 48 म्हणतात. पण आधुनिक वर्णमाला आता 52 आहेत. स्वर किती आहेत? 14 आहेत. स्वरादी किती आहेत? 2 आहेत. व्यंजन किती आहेत? 34 आहेत. आणि विशेष संयुक्त व्यंजने 2 आहेत. हे पूर्ण प्रकार आहेत. हे नवीन स्वर हे आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. पाय डायग्राम ते लक्षात ठेवा. रिव्हिजनच्या वेळेस तेवढा लिहिण्याची, रिव्हिजन करण्याच्या वेळेस आवश्यकता नाही. फक्त पाय डायग्राम काढा आणि आपल्या मनातल्या मनात रिव्हिजन करत राहा. आठवून बघा. चलो, आता आपण वर्णांचे वर्गीकरण बघू. वर्णाचे वर्गीकरण चार्ट काढण्याकरिता जास्त भाग लागेल म्हणून मी यांना पुसून टाकतो.
आता मित्रांनो, वर्णाचे वर्गीकरण. आतापर्यंत आपण भाषेचे मूलभूत घटक बघितला, एकूण वर्णमाला बघितला, मुळाक्षरे एकूण वर्ण किती आहेत, स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत, संयुक्त व्यंजने किती आहेत, स्वरादी किती आहेत, ते आपण बघितलं. आता वर्णाचे वर्गीकरण भरू पूर्ण डिटेल मध्ये. ह्या आतापर्यंत जेवढा यात शिकवला याच्यावर प्रश्न येतात मित्रांनो. आता आपण वर्णांची वर्गीकरण बघू. वर्णांचे वर्गीकरण शेवटचा टॉपिक आहे मित्रांनो, वर्णाचे वर्गीकरण. वर्णाचे वर्गीकरण. एकूण वर्ण किती आहेत, 52 आहेत. स्वर किती आहेत, स्वर व्यंजन स्वर झाले, स्वरादी स्वर किती आहेत, 14 आहेत. स्वरादी किती आहेत, 2 आहेत. व्यंजन किती आहेत, व्यंजन 34 आहेत. अगोदर आपण स्वर, स्वरादी, व्यंजन हे बघू. स्वराचे 3 प्रकार पडतात. स्वर म्हणजेच काय, स्वर म्हणजेच काय, स्वर म्हणजेच काय, स्वर म्हणजेच काय, हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारल्या जात तर नाही, पण जे स्वर आहेत, स्वराचे प्रकार आहेत ते विचारतात. कधी कधी स्वराची डेफिनेशन पण विचारले जातात. स्वर म्हणजेच आपल्या ओठाला एकमेकाशी स्पर्श न करता, ओठ एकमेकाला स्पर्श न करता व जीभ कोणत्याही तोंडातील भागाला स्पर्श न करता जे ध्वनी बाहेर पडते त्याला स्वर असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. व्यंजन तोंडातील व जिभेची सर्व भागांना स्पर्श करून, तोंडाला स्पर्श करून जे ध्वनी बाहेर पडते त्यांना व्यंजन असे म्हणतात. व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात, म्हणून यांना व्यंजन, परवर्ण, स्वरांत किंवा हल पण म्हटले जातात, हल पण म्हणतात. आता स्वर किती आहेत, स्वर 14 आहे. स्वराचे टाईप लिहू. ह्रस्व, दीर्घ, संयुक्त. हे नवीन स्वर कोणते आले, जे नवीन स्वर इंग्रजी मधून आले आहेत त्यांना आदंत म्हणतात. ह्रस्व स्वर किती आहेत, ह्रस्व स्वर म्हणजेच काय, ज्या स्वराचा उच्चार करण्याकरिता कमी वेळ लागते त्याला ह्रस्व स्वर म्हणतात. लिहून टाका मित्रांनो. ज्या स्वराच्या हे त्यांची डेफिनेशन वगैरे सर्व मी पीडीएफ मध्ये देणार आहे. पीडीएफ कशी मिळवायच्या मी तुम्हाला सांगणार आहे. ह्रस्व अ, आ, ई, उ, इथं आहे श्रु, लू. संयुक्त व्यंजने कोणती, संयुक्त स्वर कोणते आहेत, ये हे संयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर त्यांना का म्हटले जाते, अजून ओ आणि ओ हे संयुक्त स्वर आहेत. मग ते नवीन स्वर कोणते आहेत, आदंत. आदंत म्हणजेच इंग्रजीतून आलेले, मधून आलेले. ओ आणि आहा हे इंग्रजी मधून आलेले आहेत. संयुक्त स्वर, संयुक्त स्वर हे कसे बनतात, ये ओ ई ल ये बनतो, आ
प्लस ई किंवा ई बनतो. म्हणूनच त्यांना संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वरापासून बनलेले असतात, म्हणूनच त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. वो वो उ व उ यापासून वो बनतो आणि वो उ आ उ उ पासून वो बनतो. हे संयुक्त स्वर दोन स्वरापासून बनलेले आहेत, म्हणून त्यांना संयुक्त स्वर म्हणतात. व्यंजन म्हणजेच काय, मी आता तुम्हाला सांगितले. व्यंजनाची प्रकार पडतात, व्यंजनाचे पण प्रकार पडतात. व्यंजनाचे प्रकार स्पर्श व्यंजने असतात, स्पर्श व्यंजने, स्पर्श व्यंजने असतात. स्पर्श व्यंजनाचे तीन भाग पडतात: कठोर व्यंजने, कठोर व्यंजने, मृद व्यंजने, मृद व्यंजने व अनुनासिके. अनुनासिके इथं मित्रांनो क गट, क गट, क च च ट ट प, च गट, ट गट, ट गट आणि प गट, प गट. क च ट, क चा ख होते, च चा छ होते, ट चा ठ होते, ट चा थ होते, त चा प होते. कचट तप गजड दब, कचट तप गजड दब. असे मित्रांनो 10 वेळा म्हणा, तुम्हाला सर्व पाठ होईल. ग ज ड द ब, घ झ ढ द भ. अनुनासिके किती आहेत? अनुनासिके 5 आहेत. हे किती आहेत? ह्रस्व स्वर 5 आहेत, ह्रस्व स्वर 5, दीर्घ 3, संयुक्त किती आहेत? 4 आहेत आणि आदंत्य 2 आहेत. अनुनासिके कोणते आहेत? ड अ न न म हे आहे. स्पर्श व्यंजने, स्पर्श व्यंजने हे आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर अर्धस्वर, अर्ध स्वर, स्पर्श, स्पर्श व्यंजने अर्धस्वर. उष्मे, उष्मे घर्षक, महाप्राण, प्राण आणि स्वतंत्र. व्यंजनाची स्पर्श व्यंजने अर्धस्वर, उष्मे आणि उष्मे, महाप्रांत आणि स्वतंत्र असे प्रकार पडतात. अर्धस्वर कोणती आहेत? य र ल व. अर्धस्वर उष्मे, उष्मे आणि उष्मे, उष्मेलाच घर्षक पण म्हणतात, कारण की उच्चार करताना ते घासल्यासारखे वाटतात. स स स आणि स हे घर्सल्यासारखे वाटतात, म्हणूनच त्यांना घर्षक म्हणतात. उष्णता दर्शवतात. स उष्णता वाटते. महाप्रांत ह, स्वतंत्र ळ. ह्या आहेत मित्रांनो वर्णाचे वर्गीकरण. एकूण स्वर किती आहेत? 14 आहेत. एक वेळा बघा मित्रांनो, एकूण वर्ण किती आहेत? 52 आहेत. स्वर किती आहेत? 14. स्वरादी किती आहेत? 2. व्यंजन किती आहेत? 34 व्यंजन आहेत.
व्यंजनांनाच परवर्ण म्हणतात, कारण की ते स्वतंत्र उच्चाराचे नसतात. ते दुसऱ्याच्या उच्चारावर, दुसऱ्याचा साधन घेऊन, दुसऱ्याचा सपोर्ट घेऊन ते उच्चार पूर्ण उच्चाराचे बनतात. म्हणूनच त्यांना परवर्ण, ते दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात, म्हणून त्यांना परवर्ण म्हणतात. स्वरांत कोणत्याही वर्णाच्या, कोणत्याही व्यंजनाचा पूर्ण उच्चार करण्याकरिता त्या व्यंजनाची आधी स्वर घ्यायला लागते, म्हणून त्यांना स्वरांत असे म्हटले जाते. स्वराचे प्रकार 3 प्रकार पडतात. स्वर, ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, आणि जे इंग्रजीमधून नवीन आलेले आहेत त्यांनाच इंग्रजी स्वर म्हणजेच आदंत म्हणतात. आदंत म्हणजेच इंग्रजीमधून आलेले स्वर. ह्रस्व स्वर किती आहेत? 5 आहेत. दीर्घ स्वर किती आहेत? 3 आहेत. संयुक्त व्यंजने किती, संयुक्त स्वर किती आहेत? 4 आहेत. ना आदंत स्वर किती आहेत? 2 आहेत. स्पर्श व्यंजने एकूण 25 आहेत. अर्धस्वर किती आहेत? 4 आहेत. उसमे किती आहेत? 3 आहेत. आणि महाप्राण किती आहेत? 1. स्वतंत्र किती आहेत? 2. हे झाले मित्रांनो वर्णाचे वर्गीकरण. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता मित्रांनो. स्वरादी मागच्या पण इथं पाठ सांगितलं. स्वरादी आहेत अ, अनुस्वार, विसर्ग, हे 2 स्वरादी आहेत मित्रांनो. व्यंजनाचे प्रकार पडतात. व्यंजनांना स्वर, परवर्ण, स्वरांत आणि हल म्हणतात. याच्या नंतर मित्रांनो कठोर व्यंजने किती आहेत? एकूण कठोर व्यंजने IMP आहेत मित्रांनो. एकूण कठोर व्यंजने, एकूण कठोर व्यंजने, कठोर व्यंजने, एकूण कठोर व्यंजने किती आहेत? हे झाले 10. स्पर्श व्यंजनाची एकूण कठोर व्यंजने आहेत 13. ते कोणकोणते? स्पर्श, 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 कठोर हे आहेत 10. आणि घर्षक, उसमे, उसमे हे 3 बरोबर 13. हे कठोर व्यंजने. आता मृद व्यंजने किती आहेत? मृद व्यंजने जेवढे आहेत तेवढे पूर्णच्या पूर्ण त्यांना मृद व्यंजने म्हणतात. मृद व्यंजने एकूण 37 आहेत. 37 आहेत. तर मृद स्पर्श व्यंजने, स्पर्श व्यंजने किती आहेत? हे 10. स्वर किती आहेत? 14. अर्धस्वर किती आहेत? 4. उसमे किती आहेत? महाप्रांत किती आहेत? 1. महाप्रांत 1. आणि स्वतंत्र, स्वतंत्र 1. हे झाले मित्रांनो कठोर व्यंजने 13 आहेत. मूल मृद व्यंजने 37 आहेत. याच्यावर प्रश्न विचारले जाते मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे. आता याच्यानंतर एकूण कठोर व्यंजने, एकूण मृद व्यंजने किती आहेत? 37. आता कंपित वर्ण, कंपित वर्ण कोणते आहेत? कंपित वर्ण किती आहेत? कंपित वर्ण 1 आहे. कंप, कंप पावते, कंप, कंपित वर्ण म्हणजे र.
र कंपित कंप पावणे त्याला कंपित वर्ण म्हणतात. द्रव्य व्यंजन द्रव्य व्यंजन किती आहेत? 3. ते कोणकोणते आहेत 3? हे बघा, र, ळ आणि ल. र, ल हे द्रव्य व्यंजने आहेत मित्रांनो. आणि पाक्षिक व्यंजने हो आणि ल आहेत. पाक्षिक व्यंजने हो आणि ळ ळ आणि ल आहेत पाक्षिक व्यंजने. हे आहेत मित्रांनो. याच्यावर आणि याच्यावर प्रश्न येत असतात मित्रांनो. कंपित वर्ण किती आहेत? र आहेत. द्रव्य व्यंजने किती आहेत? 3 आहेत. पाक्षिक व्यंजने किती आहेत? 2 आहेत. हे झाले आपले आजचे. आज आपण मूलभूत घटक, भाषेचे मूलभूत घटक किती आहेत ते बघितला. त्याच्यानंतर वर्णमाला बघितला. त्याच्यानंतर वर्णाचे वर्गीकरण बघितला. जर आता पुढच्या लेक्चरला याच्यावर आपण वर्णाचे उच्चार स्थान बघू. उच्चार स्थान झाल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत. जर तुम्हाला याची सुसहित चांगल्या प्रकारे पीडीएफ पाहिजे असतील तर 9637064374 या नंबरवर हाय आणि नोट्स म्हणून पाठवा. तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केल्या जाईल आणि ग्रुपमध्ये सर्व नोट्स तुम्हाला मिळतील. पूर्ण पीडीएफ बनवून सगळ्या व्यवस्थित. मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सांगा, रिश्तेदारांना सांगा. आणि फ्री आणि सर्व युट्यूबवर मराठी व्याकरण झाल्यानंतर मॅथ्स घेणार आहोत. मॅथ्स झाल्यानंतर इंग्लिश स्पीकिंग घेणार आहे. हे सर्व विषय युट्यूबवर मी प्रोव्हाइड करणार आहे. तो थँक्यू सर्वांना. सांगा मित्रांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.